परब्रह्म मूर्तीच स्वामी स्वरूपा निजानंद साकारला जो अरूप शुचित्वे स्वयं लाजविले न भाया नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म.अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील डॉक्टर वीरा करंदीकर यांनी लिहिलेल्या रामकृष्ण, विवेकानंद आणि स्वामी स्वरूपानंद या लेखाचा भाग पहिला. श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर 16 वर्षांनी स्वामी विवेकानंदांनी 1902 मध्ये या जगाचा निरोप घेतला आणि त्याच्या पुढच्याच वर्षी 1903 मध्ये स्वामी स्वरूपानंदांचा जन्म झाला. भारताची आध्यात्मिक परंपरा अतूटपणे चालू राहिली आहे अशी साक्षच जणू या घटनाक्रमातून आपल्याला मिळून जाते. श्री रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांचं जीवन 19व्या शतकात घडलं तर स्वरूपानंदांचा जीवितकाल 20व्या शतकातील होता. काळ बदलला तशी परिस्थितीही बदलली. त्याची काही छाया या सर्वांच्या जीवनावर पडलेली आढळते. पण या सर्वांच्या आध्यात्मिक धारणेचा विचार केला तर तिचं स्वरूप आणि पर्यवसान या गोष्टी समान होत्या. तरी देखील तिथवर पोचेतो या प्रत्येकाला जो प्रवास झाला त्याचं स्वरूप वेगवेगळं राहिलं. त्यावर सामग्र्यानं एक दृष्टी टाकली तर त्यांच्या विभूतिमत्वाविषयीच्या आपल्या आकलनात काही भर पडते. क्षेत्रसन्यास पण कारणे निराळी. ही दृष्टी टाकताना एक गोष्ट ध्यानात ठेवणं आवश्यक आहे की या सर्वातील साम्यभेद शोधताना त्यांचं श्रेष्ठ कनिष्ठत्व ठरण्याचा भाव आपल्या मनात असता कामा नये. आपल्या दृष्टीनं हे सारे सारखेच वंदनीय आहेत, पण निरनिराळे कर्तृत्ववान पुरुष एकाच क्षेत्रातील असले तरी प्रत्येकाची जन्मसिद्ध प्रवृत्ती आणि त्याच्या भोवतालची परिस्थिती यांचा काही परिणाम त्या सर्वांवर अपरिहार्यपणे होत असतो आणि त्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये काही वेगळेपण निर्माण होत असतं. भारतावर ब्रिटिशांची सत्ता सुस्थिर होत असताना श्री रामकृष्णांचा अवतार झाला, तर तोच पराधीन भारत स्वतंत्र होत असलेला स्वरूपानंदांनी पाहिला. एवढा कालाचा एक घटक या संदर्भात ध्यानात घेतला तरी तेवढं पुरेसं आहे. श्री रामकृष्ण हे विवेकानंदांचे गुरु तर होतेच, पण भारतात आजवर होऊन गेलेल्या ईश्वरी विभूतीत ते त्यांना अवतार वरिष्ठ मानित होते. स्वरूपानंदांच्या खोलीत श्री रामकृष्णांचं छायाचित्र होतं आणि ते त्यांना पूजास्थानी होते. विवेकानंदांचं छायाचित्रही त्यांच्या संग्रहात होतं आणि ते त्यांना आपल्या जीवनातील आदर्श मानित होते असा त्यांचा उद्गार आहे. हे स्वरूपानंदांचं मानणं प्रत्यक्षात मात्र उतरू शकलं नाही. त्यांच्या ऐन तरुण वयात काही आकस्मिक आजार येऊन त्यांचं शरीर कायमचं दुर्बल होऊन गेलं, हे त्याचं प्रमुख कारण आहे. दुर्बलता आली ती इतकी की जेमतेम 1 मैल चालण्या इतकीच सुधारणा त्यांच्या प्रकृतीत झाली.
तीही फार काळ टिकली नाही. उलट उत्तरोत्तर ती वाढतच गेली. वाढली ती अखेर इतकी की ज्या देसायांच्या घरात ते राहावयास गेले तिथून नुसतं बाहेर पडणं त्यांना अशक्य झालं. भक्तांशी होणारा त्यांचा संवाद 4-2 वाक्यांपुरताच मर्यादित राहिला. पण तोही हळूहळू कमी होत गेला. स्वरूपानंदांचा हा आजार जवळजवळ 40 वर्षांचा आहे. एवढ्या प्रदीर्घ कालावधीची आपण कल्पनाही करू शकत नाही. तो आजार जसा त्यांच्या लौकिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे तसाच त्यांच्या आध्यात्मिक वाटचालीतील अर्थपूर्ण घटक आहे. आपल्या मनातील भावनिक आंदोलनांचा आविष्कार करण्याचा मार्गही त्यांना बंद होऊन गेला. त्यांच्या अंतःकरणातील स्पंदनांना वाचा फुटली ती अखेर त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या आत्मपर काव्यातून. त्याला असलेला आध्यात्मिकतेचा स्पर्श डोळ्यात भरणारा आहे. त्यांची शारीरिक दुर्बलता त्यांच्या आध्यात्मिक धारणेवर कोणताही परिणाम करू शकली नाही. अखेरच्या 8-10 महिन्यात झालेला कर्करोग श्री रामकृष्णांचं शरीर केवळ अस्थिपंजर करून गेला तरी त्यांच्या आंतरिक धारणेवर त्याचं थोडंसंही मळभ आलं नाही. विवेकानंदांच्या जीवनात थोडा वेगळा प्रकार घडला. जगाच्या कोलाहलात वावरत असताना अपरिमित टीका आणि असहनीय निंदा नालस्ती यांचे प्रहार विदेशात ते एकाकी असताना त्यांना झेलावे लागले. पण तरी त्यांच्या सहजसिद्ध निवृत्तीशीलतेला कधी ढळ पोचला नाही. अखेरच्या 1.5-2 वर्षात तर ते केवळ अंतर्लीन आणि आत्ममग्न होऊन गेले. स्वरूपानंदांच्या आजारपणाच्या संदर्भातही आपल्याला तेच म्हणावं लागेल. श्री रामकृष्ण दक्षिणेश्वर सोडून बाहेर पडले ते एकदाच मधुर बाबूंबरोबर काशी वृंदावनाची यात्रा करण्याच्या निमित्तानं. तेवढा एक अपवाद वगळता ते जणू क्षेत्रसन्यासी होऊन राहिले. त्यांच्या जीवनाचं सारं रूपच त्या प्रकारचं होतं. स्वरूपानंदही जवळजवळ 40 वर्ष पावसला क्षेत्रसन्यासी होते. पण त्याचं कारण त्यांना झालेल्या असाध्य व्याधीत होतं. त्याआधीचं त्यांचं सारं आयुष्य समाजसन्मुख वृत्तीनं व्यतीत झालं. केवळ वयाच्या 32व्या वर्षी एका संध्याकाळी अकस्मात अस्वस्थता उत्पन्न होऊन त्यांना जी आयुष्यभराची विलक्षण दुर्बलता आली ती केवळ अनाकलनीय आहे. संजीवनी गाथेतील एका अभंगात त्यांनी प्रश्न केला आहे, देह आणि मन आरोग्य संपन्न अधिक त्याहुनी काय हवे. यातील देहाचं आरोग्य त्यांना 5% लाभलं नाही. शरीर स्वास्थ्य ही गोष्ट माणसाच्या पुरती स्वाधीन नाही. पण कशाही प्रतिकूल परिस्थितीत आपलं मनस्वास्थ्य किंवा मनःशांती जपणं हे तेवढा निर्धार असेल तर मनुष्य करू शकतो. तो निर्धार स्वरूपानंदांच्या ठायी होता. त्यांच्या आध्यात्मिक धारणेची ती एक सतत चालू राहिलेली कसोटी होती आणि तिला ते पुरेपूर उतरले. तो असाध्य आजार झाला नसता तर त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचं आणि व्यक्तिमत्वाचं रूप खचितच निराळं झालं असतं. असं त्यांच्या तोवरच्या आयुष्यात ज्या निरनिराळ्या घटना घडल्या त्यावरून म्हणता येतं. ते रूप नेमकं कोणत्या प्रकारचं झालं असतं याबद्दल काही तर्क करणं आपल्या कुवतीबाहेरचं आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.